नमस्कार. आज जे गाणं म्हणणार आहे ते मी स्वतः लिहिलं आहे आणि त्यामध्ये कांदा याचा प्रतिमा म्हणून वापर करून पितृसत्ता आपल्या आयुष्यात ज्या ज्या आघाड्यांवर काम करते, ज्या ज्या थरांमध्ये काम करते त्याचं वर्णन आहे. पितृसत्तेचा सोलताना कांदा येते पाणी डोळ्यात, थरा मागून थर सोलू तरी घट्ट उरे गाभ्यात. पितृसत्तेचा सोलताना कांदा येते पाणी डोळ्यात. सर्वप्रथम कुटुंबाची पातळी. कुटुंबात बाईवर होतो किती अन्याय, श्रमांची नाही कदर आणि वर संशय. ती कमावते तरीही पैसा नाही हातात. पितृसत्तेचा सोलताना कांदा येते पाणी डोळ्यात. कुटुंबातून बाहेर पडलं तर समाजात काय दिसतं? घरी दारी समाजात ठरे दुय्यम बाई, धर्मनी रूढींचा भार किती शतके साही. जाती व्यवस्थेने हो धरला पितृसत्तेचा हात. पितृसत्तेचा सोलताना कांदा येते पाणी डोळ्यात. विवाह संस्था, कुटुंब संस्था, समाज यावर शतकानुशतक नियंत्रण असतं धर्मसंस्थेचं. धर्मसंस्थेमध्ये स्त्रीकडे कसं बघितलं जातं? कधी आमिष बक्षिसाचे, कधी भीती दावून, कधी पोकळ कौतुकाचा वर्षाव करून. वेगवेगळे नेम नियम उपास तापास कोणासाठी करायचे असतात? नवरा चांगला मिळेल, नाही तर नवऱ्याचं आयुष्य वाढेल, नाही तर पुत्रवती होशील, किंवा एखादा नियम मोडला तर नवऱ्याचं आयुष्य घटेल, अशा प्रकारची भीतीही असते. कधी आमिष बक्षिसाचे, कधी भीती दावून, कधी पोकळ कौतुकाचा वर्षाव करून. पाप पुण्याच्या ओझ्याखाली जगण हालात. पितृसत्तेचा सोलताना कांदा येते पाणी डोळ्यात. आणि आता नवीन काळामध्ये माध्यम आणि बाजार मार्केट यामध्ये सुद्धा पितृसत्तेचंच वर्चस्व आहे. माध्यमे आणि संस्कृती बाजाराच्या हाती, बाई ही निव्वळ वस्तू तिचे मोल माती. जाहिरातींमधून, चित्रपटांमधनं, टीव्हीच्या मालिकांमधनं, एवढंच काय अगदी बातम्या सुद्धा द्यायच्या असल्या तरी बाईचा अपमान किती केला जातो हे आपल्या लक्षात येत असेल. माध्यमे आणि संस्कृती बाजाराच्या हाती, बाई ही निव्वळ वस्तू तिचे मोल माती. तिच्या इज्जतीचा पंचनामा TRP ची बात. पितृसत्तेचा सोलताना कांदा येते पाणी डोळ्यात. थरा मागून थर सोलू तरी घट्ट उरे गाभ्यात. घट्ट उरे गाभ्यात.
परंपरेने चालत आलेले हे सर्व घटक पितृसत्तात्मक कार्यपद्धती वापरतात, बाईवर अन्याय करतात. आणि म्हणूनच बायकांना, स्त्रियांना आता आशा आहे ती संविधानाची. संविधानाने दाखवलेल्या रस्त्यावरून चालणं हे आपल्या शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा अनिवार्य आहे. त्यामुळे आपले लोकप्रतिनिधी, आपल्या प्रशासकीय यंत्रणा यातून स्त्री पुरुष समानतेचा विचार प्रवाहित व्हावा ही आशा आहे आणि त्यासाठीच आपल्याला काम करायचं आहे. आजचं हे गाणं कसं वाटलं ते कॉमेंटमध्ये लिहून कळवा. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा बरं का.